उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघ आता शिवसेनेचा भगवामय झालेला पाहावयास मिळत आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या विकास कामाची क्रेज आणि ग्राउंड लेवलवर जनसेवा करणारे उमेदवार यांच्यामुळे त्यांना ही निवडणूक एक हाती जाईल असे चित्र निर्माण झाले आहे. याच अनुषंगाने आढावा घेतला ते अभिजित मांगले यांनी. या ठिकाणी एक सभा झाली. त्या सभेमध्ये भैया मुस्लिम साहेब, आदरणीय मुस्लिम साहेबांनी आमचं बरंच काम हलके केलं. कुणाला मंडल म्हटलं, कुणाला आणि काय म्हटलं, लबाड म्हटलं, ढोंगी म्हटलं, पण मुस्लिम साहेब या ठिकाणी अर्ध सत्य सांगून गेले. कारण त्यांनी म्हटलं की ज्या मेंबरने फक्त मुस्लिम साहेब, राजे आणि आपल्या बंटी पाटील साहेबांना फसवलं, पण त्याच्या पहिलेही त्यांनी संजय बाबा गाडगेंना फसवलं होतं हे ते सांगायला विसरले. आणि आज त्यांनी बऱ्यापैकी घाण काढलेली आहे. पण तुम्ही आणि आम्ही येणाऱ्या 7 तारखेला ती जी घाण आहे ती या उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघातनं बाजूला काढून ठेवायची आहे. याच्यासाठी तुम्ही या ठिकाणी जमलेला आहे, एवढं लक्षात ठेवा मित्रांनो. या उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये फक्त नंगानाच चालू आहे. जिल्हा परिषदमधलं साहित्य आणायचं, तंबरेल काठी वाटायचं आणि विकास केला असं सांगायचं. त्यानं विकास होत नाही. पायाभूत सुविधेला विकास करायचा झाला तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बराच फंड येतो. तो फंड कुठं गेला आणि कशासाठी गेला हा संशोधनाचा विषय आहे. आज बंटी पाटील साहेबांनी यांना जिल्हा परिषदेचं अध्यक्ष केलं. त्यावेळी यांचं भाषण होतं ह्याच चौकामध्ये की मी बंटी पाटील साहेबांनी माझ्या अंगाच्या कातड्याची पायतानं जरी करून घातली तरी ते ऋण फिटणार नाहीत. आज त्यांना फसवून ही मंडळी दुसऱ्याच्या वळचणीला गेलेत. त्याच्यामुळं 10 वर्ष तुम्हालाही फसवलंय, जिल्ह्यातल्या नेत्यांनाही फसवलंय आणि आज दुसऱ्यांना फसवायला गेलेत. ह्यांच्या फसव्यागिरीला आपण बळी पडायचं नाही. येणाऱ्या 7 तारखेला धनुष्यबाण चिन्ह विठ्ठल उत्तूरकर आमचा जीवलग मित्र आहे. भारतीताई डेळेकर आमच्या सरपंच परिषदेमध्ये काम करणाऱ्या लोकनियुक्त सरपंच आहेत आणि संभाजी कुराडे आमचा भाचाच आहे. या 3 मंडळी आज या ठिकाणी आम्ही धनुष्यबाण चिन्हावरती उभा केलं आहे. खरोखर बघायला गेलं तर या उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आलटू पालटून 30 मंडळी समोर येतात. तिसरा पर्यायच नव्हता तुम्हाला आणि तिसरा पर्याय नव्हता म्हणून दगडापेक्षा वीट मऊ म्हणून आपण कुणाला तरी मतदान करत होतो. पण आज विटापेक्षा चिकन मऊ म्हणून विठ्ठल उत्तूरकरांना तुम्ही मतदान करणं गरजेचं आहे. आणि या उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघावरती भगवा झेंडा फडकवायचा आहे. आदरणीय आंबेडकर साहेब यांनी शब्द दिलेला आहे या उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघाला कोणत्याही प्रकारचा विकास निधी कमी पडू देणार नाही. त्यांच्या जोडीला संजय दादा मंडलिक आहेत माजी खासदार. 22 लाख 1 कोटी 22 लाखाचा निधी आपल्या खासदारकीच्या फंडात या उत्तूर भागाला संजय दादा मंडलिकने प्रत्येक गावात दिलेला आहे. हे दुर्लक्षित करून चालणार नाही. आज विठ्ठलने जोंकाई देवीचा विषय मांडला. आम्ही आंबेडकर साहेबांच्याकडे विषय मांडलेला आहे की भादवन पंचकृषीमध्ये असणारं भूतेश्वर मंदिर आणि गजरगावमध्ये असणारं लक्ष्मेश्वर मंदिर हेही मंदिर आपल्या विकास आराखड्यामध्ये तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये घेऊन त्यांचाही विकास करण्यासाठी आम्ही त्यांना गळ घातलेला आहे आणि तो शब्द दिलेला आहे आणि तो शब्द निश्चितपणे ते पाळतील ही मला आशा आहे. आज मोठी मोठी गावं या मतदारसंघामध्ये आहेत. भैरेवाडी असेल, उत्तूर असेल, बाकीचे भादवन मडिलगे असतील. आज उत्तूरच्या आया बहिणीला रोज पाणी मिळत नाही. किती वर्षे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते, जिल्हा परिषदेचे सदस्य 2 टर्म आहेत. तुम्ही जर तुमच्या आया बहिणी उत्तूरमध्ये रोज पाणी देऊ शकत नसाल तर तुमचा विकास कोणत्या प्रकारचा झाला आहे हे तुम्ही जनतेला सांगितलं पाहिजे. आज जिल्हा परिषद सदस्याचे काय काम आहेत? आरोग्य, स्वच्छता, पाणी, वीज याच्यापैकी कुठलं काय मिळतंय? आज आंबेडकर साहेबांच्या पाठीमागे लागून आम्ही मासेवाडी येथे 6.5 कोटीचं वीज उपकेंद्र तयार केलं आणि त्याच्यामुळं त्या परिसरातील आणि उत्तूर भागातील विजेचा लोड कमी होऊन आज तुम्हाला 24 तास जी वीज मिळते ती फक्त आंबेडकर साहेब आणि मंडलिक साहेबांच्यामुळे या ठिकाणी मिळते. आज आमचे राज्याचे शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय एकनाथजी शिंदे साहेब आज लाडक्या बहिणींच्यासाठी त्यांनी योजना आणली. आज तुमचं दुःख दूर करायसाठी महिन्याला 1500 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी मिळतात आणि ते 1500 रुपये आज मिळत असतेवेळी तुम्हाला आनंद साजरा होतोय आणि त्या आनंदामध्ये तुमचं कुटुंब राहून जात आहे. हेही दुर्लक्षितून चालणार नाही. आज KYC झालेल्या काही महिलांना
पैसे मिळत नाहीत त्याचेही पैसे 4 दिवसात खात्यावरती जमा होतील या ठिकाणी